आझमी यांचा विजय झालाय। कुर्ल्यातनं शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर विजयी झालेले आहेत। मानपूर शिवाजीनगर मधनं नवाब मलिक यांचा पराभव झालेला आहे। इथे अबू आझमी विजयी झालेले आहेत। कुर्ल्यातनं शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर विजयी झाले। तर साकोलीतून भाजपचे अविनाश ब्राह्मणकर 1000 मतांनी पुढे आहेत। याचाच अर्थ नाना पटोले त्या ठिकाणी पिछाडीवर आहेत। काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे नेते आपापला गड राखण्यात अपयशी ठरतायत का याकडे लक्ष असेल। नाना पटोले सध्या साकोलीत पिछाडीवर आहेत। तिथे त्यांच्या मुलीनं त्यांच्यासाठी प्रचाराची आघाडी सांभाळलेली होती। मात्र भाजपचे अविनाश ब्राह्मणकर तिथे आघाडीवर आहेत। काँग्रेसचे नाना पटोले पिछाडीवर आहेत। मात्र अजूनही काहीही होऊ शकतं, कारण 1000 मतांची ही लीड आहे। अजूनही फेऱ्या बाकी आहेत। निफाडमधून सध्या दादा गटाचे दिलीप बनकर यांचा विजय झाल्याची ही बातमी। अंधेरी पूर्व मधनं शिंदे गटाचे मुरजी पटेल विजयी झाले। ठाकरे गटासाठी मुंबईतला हा मोठा धक्का म्हणता येईल। अंधेरी पूर्वची जागा जिथे ऋतुजा लटके यांचे पती विद्यमान आमदार होते, त्यांच्या निधनानंतर त्यांनी पोटनिवडणूक लढलेली होती। ऋतुजा लटके तिथे निवडून आलेल्या होत्या। मात्र मुरजी पटेल हे तेव्हाही इच्छुक होते, त्यांना ऐन वेळेला माघार घ्यावी लागलेली होती। आता मात्र मुरजी पटेल ज्यांचा तिथे चांगला प्रभाव असल्याचं म्हटलं जातं ते विजयी झाले। तर महत्त्वाची बातमी, पुणे कंटोन्मेंट मधून भाजपचे सुनील कांबळे हे सध्या विजयी झालेले आहेत। बातम्या ज्या आहेत ते आता येत राहत आहेत। जे उमेदवार विजयी होत आहेत त्याचे सगळे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। पुणे कंटोन्मेंट मधून भाजपचे आता उमेदवार विजयी झाले, तर कुर्ल्यातून शिंदे गटाच्या मंगेश कुडाळकर यांचाही विजय झालेला आहे। मानपूर शिवाजीनगर लक्ष लागलेलं होतं या मतदारसंघामध्ये, कारण नवाब मलिक इथून उभे होते, अजितदादा गटाचे ते उमेदवार। मात्र इथून नवाब मलिकांचा पराभव झालाय। इथून सपाचे अबू आझमी पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून गेले आणि मोठी लीड घेऊन आता अबू आझमी सध्या विजयी झालेत। गेवराईमधून अजित पवार गटाचे विजयसिंह पंडितही विजयी झालेत। तर कर्जत जामखेड मधून रोहित पवार अजूनही आघाडीवर आहेत। राम शिंदे